आणि वीज ग्राहक जे आहेत, जे आमचं दैवत आहे, त्यांनी 79% वीज बिलं आतापर्यंत आमच्याकडे भरलेली आहेत. आणि हे का आज आंदोलन करायला निघाले त्याचे कारण असं आहे की त्यांच्या स्वतःच्या अस्तित्वाची धडपड आता केविलवाणी धडपड या ठिकाणी सुरू झालेली आहे. जनतेचा भाजपवरील विश्वास संपूर्णपणे उडाला असल्यानं स्वतःचे अस्तित्व दाखविण्यासाठी आणि टिकवण्यासाठी त्यांची ही केविलवाणी धडपड या ठिकाणी सुरू आहे. विधान परिषदेची निवडणूक असो की ग्रामपंचायतीच्या निवडणुका असो, या निवडणुकातला जो त्यांचा दारुण पराभव झाला, त्यामुळे भविष्यात येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपलं पानिपत होईल ना, या धास्तीनं ते आतापासून घेरलेले आहेत. आणि त्यामुळे हे आंदोलन सर्व आघाड्यांवर त्यांच्या आलेलं अपयश लपवण्याचा भाजपाचा केविलवाणा प्रयत्न आहे असं या ठिकाणी मला मांडावंसं वाटतं. कोरोना 19चं जे संकट 2019 मध्ये जे आलं, त्यांनी संपूर्ण जग होरपळून निघालेलं आहे आणि भारत त्याच्यापासून सुटलेला नाही. महाराष्ट्र राज्य सुद्धा सुटलेलं नाही. परंतु महाविकास आघाडी सरकारनं या राज्यातील जनतेचा जीव कसा वाचेल, त्यांचं स्वास्थ्य उत्तम कसं राहील, या दिशेने संपूर्णपणे प्रयत्न केला. आणि आज जी परिस्थिती आहे की आज या परिस्थितीत आपण डिस्टन्स न ठेवता या ठिकाणी संघटित झालेलो आहोत, मास्क लावून. त्यामुळं किमान हे संघटित तरी आपण होऊ शकतो आहोत. आणि काय की करोना काळातही वीज हा अखंडितपणे आम्ही सुरू ठेवलेला होता. 24 तास वीज देण्याचं काम आम्ही केलं. मला कल्पना आहे की वीज हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. त्यामुळे जनतेची सहानुभूती मिळावी हा त्यांचा खटाटोप आहे. भाजपकडे सध्या कुठलेच ठोस मुद्दे नाहीत. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर तर केंद्र शासन आणि भाजपा संपूर्णपणे तोंडगटशी या ठिकाणी पडली आहे. केंद्र सरकारने सर्वच आघाडींवर आपलं अपयश आलेलं असल्या कारणानं चीन समोर सुद्धा पत्करलेली शरणागती आणि देशाच्या आर्थिक स्थितीमुळं जनतेत असलेला रोष यावरून लक्ष करण्यासाठी हा सगळा कार्यक्रम या ठिकाणी आखलेला आहे. संपूर्ण जनतेला आज माहिती आहे की केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये महावितरण कंपन्या ह्या करोनाच्या बळी ठरलेल्या आहेत. अनेक कर्मचारी महावितरणचे या ठिकाणी बळी गेलेत. करोना योद्धा म्हणून त्यांना आम्हाला म्हणावं लागतं. आणि आम्ही जे या संकटातही 24 तास त्यांना क्वालिटीची वीज तर दिलीच, परंतु वीज बिल वसुली सुद्धा केलेली नाही. आणि त्यामुळं महावितरण हे आर्थिक संकटात आज सापडलेलं आहे. आणि हे आर्थिक संकटात सापडलेलं असताना डिसेंबर अखेर महावितरणची थकबाकी ही 71,500 कोटीवर पोहोचली आहे. तर ही थकबाकी पोहोचली कशी? तर भारतीय जनता पक्षाने मागील 5 वर्षामध्ये वीज बिलं वसुले न केल्यामुळं जे 51,000 कोटीची जी थकबाकी होती, त्या थकबाकीचे परिणाम आज आम्हाला या ठिकाणी दिसू लागलेले आहेत. आणि हे सगळं लपवण्यासाठी भाजप वेळोवेळी वादग्रस्त वक्तव्य करत असते किंवा आंदोलन करण्याचा प्रयत्न करीत असतं. राज्याच्या एकंदर स्थितीचा विचार करून माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष नागरिकांना अधिकाधिक चांगल्या सुविधा कशा मिळतील असा प्रयत्न करीत आहेत. आणि महाविकास आघाडी सरकार हे सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी असून विकासासाठी सुद्धा कटिबद्ध आहे.
आज सुद्धा मी सकाळपासनं कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयात गेलो, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात सुद्धा गेलो, त्या ठिकाणी लोकांच्या जनतेच्या समस्या ऐकल्या. इथं येण्यापूर्वी मी 3 ठिकाणी भूमिपूजन करून आलो आणि ते करत असताना कुठेही मला त्या ठिकाणी काही जाणवलेलं नाही. आणि त्यामुळं या करोनाच्या जागतिक महामारीत मरणाची भीती जुगारून अखंडित वीज पुरवठा जो महावितरणने केलेला आहे ही आमच्या जमेची बाजू आहे. आणि मी ज्या लोकांनी त्या संकटातही 24 तास वीज पुरवठा केला लोकांना, त्या सर्व मृत कोरोना योद्धांना या ठिकाणी सलामी देऊ इच्छितो. आणि या ठिकाणी मी सांगेन की सगळे सोंग घेता येतात, पैशात सोंग घेता येत नाही. आता हे पैसा कसा म्हटला तर आम्हाला कोळसा विकत घ्यावा लागतो, आम्हाला तेल विकत घ्यावं लागतं. आम्ही वीज निर्मिती करतो अशातला भाग नाही. केंद्र सरकारही वीज निर्मिती करते आणि केंद्र सरकार वीज निर्मिती करते त्याचे आमच्याकडून पैसे मोजून घेते. ती काही आम्हाला फुकटात वीज देत नाही, ते सुद्धा पैसे मोजून देते. आणि त्यामुळं वीज बिल लोकांनी भरलेच नाही तर वीज निर्मिती कशी होणार, कशा प्रकारे वीज आम्ही खरेदी करणार, त्याचं ट्रान्समिशन कसं करणार, त्याचं वितरण कसं करणार, यावरील खर्च कुठून आणणार. आणि सत्ता न मिळाल्याने विवेक गमावलेल्या भाजपने एकदा तरी याचा विचार करायला हवा. महावितरण ग्राहकांना नोटीस बजावून वीज बिल भरण्याचे आवाहन करीत आहे, मात्र ग्राहकांसोबत असंवेदनशील वर्तणूक करीत असल्याचा अपप्रचार भाजपा करीत आहे. महाविकास आघाडी सरकारनं हे अजिबात केलेलं नाही. ग्राहक सेवा देत असताना बँका विमा कंपन्या आपल्या थकबाकीसाठी ग्राहकांना नोटिसा बजावित असतात, हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि दररोज केंद्र सरकार एकीकडे क्रूड ऑइलचं दर एकदम धडाधड कोसळले, परंतु देशामध्ये मात्र पेट्रोल डिझेलचे भाव वाढतात. त्यासाठी भारतीय जनता पक्ष आंदोलन करत नाही. तर त्यांनी त्यासाठी आंदोलन केलं पाहिजे ना. एकीकडे म्हणतात की 20 ग्राहकांना आम्ही वीज बिल चुकीचे दिले किंवा वाढीव वीज दिले. आम्ही प्रत्येक ग्राहकांना संधी दिली आहे या ठिकाणी की तुम्ही आमच्या कार्यालयात जा, खरं जे असेल ते मांडा की आमच्या घराला कुलूप लागलेलं होतं, आम्ही घरात राहतच नव्हतो, आम्ही गावी गेलेलो होतो, आम्ही सुट्टीवर होतो, आम्ही वीज वापरली नाही. तर त्यांचं जे जुनं मीटर रिडिंग आहे ते मीटर रिडिंग आम्हाला त्या ठिकाणी कळतं. पण ज्यांना वाढीव बिल आलं असं ते सांगतात ते ॲव्हरेज बिल असेल तर त्याचा ॲव्हरेज कमी करून कसं त्यांना मुबलक देता येईल त्यासाठी हप्तेवारीची पद्धती सुद्धा आम्ही दिलेली आहे, सूटही दिलेली आहे. आणि प्रत्येक ठिकाणी आमच्या डायरेक्ट सांगणं आहे सगळ्या चीफ इंजिनियर्सला आणि रिजनल डायरेक्टर्सला की तुम्ही कुणालाही धक्का नाही पोहोचणार, कुणाचंही मन दुखवणार नाही, अशा प्रकारे या ठिकाणी काम करा. आणि त्यांना जितकी सवलत देता येत असेल ती सवलत देऊन वीज बिल त्या ठिकाणी कसं त्या ठिकाणी कमी करून त्यांच्याकडून घेता येईल याचा प्रयत्न केला पाहिजे. खऱ्या अर्थानं मी या ठिकाणी मांडू इच्छेन की काल परवाचा केंद्र सरकारचा अर्थसंकल्प आपण पाहिला. केंद्र सरकारने अर्थसंकल्पात स्पष्टपणे सांगितलं की ज्याला जिथून वीज घ्यायची असेल तिथून घ्या, म्हणजे प्रायव्हेटायझेशन करण्याचा प्रकार. आणि भारतीय जनता पक्षाच्या मागच्या सरकारनं मागील 5 वर्षात तेच काम केलं की वाढीव बिल जे बिल आहे ते अजिबात भरू नका. आणि ते वीज बिल भरलं नसल्या कारणानं जी 51,000 कोटीची थकबाकी त्यावेळेला झाली ती 71 कोटीची झाली. आणि अशा रीतीनं खाजगी भांडवलदारांच्या हाती कसं महावितरण सोपवता येईल हाच खटाटोप या ठिकाणी हे लोक करतायत. भारतीय जनता पक्ष हा या ठिकाणी त्यांची खेडी मी आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो. विद्युत विधेयक आणून राज्याच्या अधिकारावर गदा आणण्याचा प्रयत्न सुद्धा या लोकांनी मध्ये केला. महाविकास आघाडी सरकार केंद्राच्या या सर्व प्रयत्नांना
विरोध करीत असल्यानेच भाजप या ठिकाणी आज आंदोलन करीत आहे. महावितरणच्या खाजगीकरणासाठी भाजपाचं हल्लाबोल आंदोलन नाही आहे. ते जर केलं असतं तर मी समजू शकलो असतो की ते महावितरणच्या बरोबर आहेत, गरिबांच्या बरोबर आहेत. राज्याला 10,000 कोटीची बिनव्याजी आर्थिक मदत मी केंद्राकडे मागितलेली होती. ती मोदी सरकारने धुडकावली. ती जरी मिळाली असती मला तरी मी थकबा यांना वीज माफी या ठिकाणी दिली असती. परंतु हे सगळं केलं नाही. ग्राहकांना त्यांच्या सोयीसाठी आम्ही 2 व्हॉट्सअपचे नंबर दिले आहेत, ईमेलचा नंबर दिला आहे. आमचे अधिकारी स्वतः जातीने लक्ष घालून आहेत, त्या ठिकाणी जातात. परंतु या संकटाच्या खाईत महावितरणला ढकलण्याचं पाप केवळ आणि केवळ भाजपने केलं होतं हे सुद्धा विसरता कामा नये. त्यामुळं आजचं आंदोलन हे या पापावर पांघरून घालण्याचं केविलवाणा प्रकार आहे हे सुद्धा मी सांगतो. आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं हे आंदोलन चाललं आहे. हे इंधन दरवाढी विरुद्ध नाही किंवा इतर गोष्टी स्वस्त करण्यासाठी सुद्धा नाही, तर हे आंदोलन एक शुद्ध फसवणूक आहे. केंद्र सरकार कोळसा देणार का आम्हाला फुकटात? कोळशाचे पैसे आम्हाला मागतात. WCL कोळशाला पैसा देत नाही. जे पेट्रोल जे ऑइल लागतं आम्हाला, ते ऑइल इंडियन ऑइल असो, भारत पेट्रोलियम असो किंवा हिंदुस्थान पेट्रोलियम असो, ते आम्हाला फुकटात देत नाही. त्यालाही पैसे मोजावे लागतात. आणि जे नॅशनल ग्रीडमधनं आम्ही वीज घेतो, NTPCची किंवा सेवीची वीज या ठिकाणी घेतो आम्ही, ती वीज सुद्धा या ठिकाणी आम्हाला पैसे मोजून घ्यावे लागते. तर हे पैसे ते घेणार नसतील तर कदाचित आम्ही ते देऊ शकलो असतो. आणि इतकाच त्यांना वाटतं की आपण नाही ग्राहकांसाठी काही केलंच पाहिजे, तर भारतीय जनता पक्षानं खुशाल हे वीज बिल भरून द्यावेत आणि महावितरणला या आर्थिक संकटातून वाचवावं. हे सुद्धा मी या ठिकाणी मांडायला मागे पुढे पाहत नाही. आणि या ठिकाणी ज्या केंद्र सरकारच्या कंपन्या आहेत त्यांना 12,500 कोटीची रुपये दरवर्षाला आम्ही या ठिकाणी देतो सरासरी, हे सगळं विकत घ्यायला. आणि मागील 5 वर्षातलं आपण तर सांगितलंच मी तुम्हाला काय झालं तर ही भारतीय जनता पक्षाची अकार्यक्षमता होती. आणि भाजपाची केंद्रातील जी सरकार आहे त्याचं असंवेदनशीलता आणि पक्षपातीपणामुळेच महावितरण हे गंभीर आर्थिक संकटात या ठिकाणी सापडलेली आहे. आणि हे खऱ्या अर्थानं भांडवलदाराचे हस्तक म्हणूनच काम करतात त्या ठिकाणी. म्हणून हा त्यांचा सगळा खटाटोप आंदोलनाचा चालला आहे. आणि तो काही महाविकास आघाडी या ठिकाणी खपवून घेणार नाही. या दरम्यान आम्ही अनेक चांगली कामं सुद्धा केली आहेत. आणि त्या कामामध्ये कृषी वीज धोरण आमचं आलेलं आहे, न्यू रिन्युएबल पॉलिसी या ठिकाणी आली आहे, REची पॉलिसी. आणि अनेक भागामध्ये आम्ही या निमित्तानं चांगलं काम या ठिकाणी करतो आहोत. आणि म्हणून या ठिकाणी मी सांगेन की सगळं जे ग्राहक आहेत शेवटी एखाद्या कंपनीचे ग्राहक हे मायबापच असतात, ते देवासारखे असतात. त्यांना नम्रपणे माझी प्रार्थना आहे की आमचं चुकलं असेल तर आम्ही आपली क्षमा मागून दुरुस्ती करायला तयार आहोत. परंतु आम्ही जर तुम्हाला 24 तास वीज दिलं असेल तर कृपा करून आपण आपले विजेचं बिल या ठिकाणी भरावं. तुम्हाला शक्य नसेल, आर्थिक संकटात आपण आहात, हप्ते पाडून देऊ, परंतु फुकटात वीज दिली जाऊ शकत नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि आपल्या माध्यमातून मी सर्व ग्राहकांना ही विनंती करू इच्छितो. मला हे विचारायचं आहे, हप्त्याचं आपण बोलला किती रिकव्हर झालं, एकूण किती थकीत होतं, हे जे आपण जो टाइम पिरियड दिला होता किती थकीत होतं आणि आपण 70% म्हणजे नक्की किती रिकव्हर झालं? 79% रिकव्हर झालेला आहे. आणि थकीत मी सांगतो, मार्च 2018 मध्ये 32,591 कोटी होतं. मार्च 2019 मध्ये 41,133 कोटी होतं. मार्च 2020 मध्ये 51,146 कोटी होतं.
डिसेंबर 2020 मध्ये 71,506 कोटी थकीत. भाऊ आपण म्हणालात की हप्ता आपण हप्त्यामध्ये आपण द्यायला तयार आहोत. जनरली 3 हप्ते देतात, पण आता लोकांची अशी म्हणजे त्यांना जर त्रास असला तर आपण ते हप्ते वाढवणार का? तो ग्राहक बघून केलं जातं. एखाद्या ग्राहकाला खूपच संकटात असेल, अजिबातच तो देऊ शकत नसेल, तर त्यांनी जर विनंती केली तर आमचे लोक तसे हप्ते सुद्धा करून, सुलभ हप्ते त्यांना करून देतात. आणि आम्ही सांगितलं त्याच्यावर व्याज आकारायचं नाही, अजिबात कुणाचं नुकसान करायचं नाही. आज मला सांगा, महावितरणची 79% वसुली झालेली आहे आणि येत्या मार्च एंडिंग पर्यंत आमची 90च्या वर जाईल. म्हणजे 100 गाठायला आम्हाला फारसा वेळ लागणार नाही. म्हणजे डिसेंबरच्या आकड्यावर 79% आहे. हा 79% आहे डिसेंबरच्या आकडा. नितीनजी, भाजपचं आंदोलन फसलेलं आहे, त्याला अजिबात प्रतिसाद मिळाला नाही असं तुम्ही म्हणाल. पण ते फसलेलं आहे आणि त्याला प्रतिसाद नाही, त्याची दखल घेऊन इतक्या तातडीने निवेदन करण्याची काय गरज पडली? मी तातडीनं निवेदन यासाठी करतोय की चुकीचं कोणी मांडू नये. नाही, पण ते फसलेलं चुकीचं ते त्यांचं आंदोलन फसवं आहे, हेच मला नेमकं या ठिकाणी मांडायचं आहे ना. मी कोणी माझ्यावर जर आरोप करत असेल तर माझं काम आहे की त्याला सांगितलं पाहिजे की तुमच्या पुढे मांडलं पाहिजे. उद्या तुमच्याकडून सुद्धा चुकीचं जाऊ नये कुठं. मी तुम्हाला सहकार्य करायला आलो आहे, केवळ स्वतःला वाचवण्याचा माझा केविलवाना प्रयत्न नाही आहे. कारण मी चांगलं काम माझं या संकटाच्या, कोविड संकटाच्या काळात केलं. मी स्वतः माझी सर्जरी झाली असतानाही मी प्रत्येक ठिकाणी धावत गेलो, 24 तास वीज पुरवठा करण्याचा प्रयत्न केला, कोळशाची साठवणूक केली, तेलाची साठवणूक केली, ट्रान्सफॉर्मर्स आणलेत ते आणि ट्रान्सफॉर्मर ऑइल आणलं. सगळ्यांना मदतीचा घास देण्याचा माझा प्रयत्न राहिला आहे आणि ते सगळं केलं कोविडच्या काळामध्ये. तुम्ही सगळ्यांनी पाहिलं धावताना. आणि नागपूरला सुद्धा या ठिकाणी वाचवण्याचं काम केलं. नागपूरमध्ये आज ज्या पद्धतीने आपण बाहेर निघतो आहोत, त्यावरून तुम्ही सांगा ना की कोविडमध्ये आम्ही चांगलं काम नाही केलं आहे. आम्ही केवळ सरकारच्या बजेटमधूनच खर्च झाला नाही, तर जो वार्षिक योजना असते जिल्ह्याची, त्या वार्षिक योजनातून सुद्धा खर्च केला. आणि जो मिनरल माइन्सचा फंड असतो आमचा, त्या फंडमधून सुद्धा आम्ही पैसे देऊन लोकांसाठी स्वास्थ्य चांगलं असावं म्हणून प्रयत्न केलेला आहे. तर याला कधीतरी चांगलं बनण्याचं संधी आम्हाला देणार की नाही आपण? आपण बोलला सर, क्रूड ऑइल जे आहे ते स्वस्त आहे आणि इंधन खूप वाढलंय, तर जसं ते चुकीचा प्रचार करतात असं तुम्हाला वाटतं, तर तुम्ही त्यांचा पर्दाफाश करण्यासाठी तुम्ही काही करणार का तुमच्या पार्टीकडनं किंवा तुमच्या? नाही, आमचे आंदोलन सुरू आहेत. काँग्रेस पक्षानं याच्यापूर्वी पेट्रोल आणि डिझेल दरवाढीच्या विरुद्ध ठिकठिकाणी आंदोलन केलं आणि आज शिवसेना संपूर्ण राज्यभर आंदोलन करते आहे. त्यामुळं आम्ही आंदोलन करत नाही अशातला भाग नाही. आमचं आंदोलन सुरू आहे आणि आमच्या या आंदोलनाला भारतीय जनता पक्षाने पाठिंबा द्यावा ना. त्यांनी सुद्धा आंदोलन करावं इंधन दरवाढीच्या विरुद्ध. तर आम्ही कुठेतरी समजू की ते लोकांच्यासाठी लढतायत. ठीक आहे. भाजपचे 2 आक्षेप आहे की जेव्हा वाढीव वीज बिल आलं तेव्हा ऊर्जामंत्र्यांनी सांगितलं होतं की आम्ही त्यात सवलत देऊन कमी करू. तर ते आश्वासन जे आहे ते पाळत का नाही आणि फार 5,000 कोटी रुपये लागतात माफ करण्यासाठी, तर ते कर्ज का घेत नाही? मला एक सांगा, ज्या ठिकाणी क्रूड ऑइल तुम्ही विकत घेता ते कमी पैशात विकत घेता आणि लोकांचे खिसे कापता. पेट्रोल आणि डिझेलची दरवाढी दररोज होत आहे आणि 100 रुपये खिशात घेऊन जाणारा माणूस 110 रुपये मोजावं लागतात त्या ठिकाणी. त्याची परिस्थिती केविलवाणी होते. तर हा खिसे कापूपणा भारतीय जनता पक्षच सरकार करते आहे, काँग्रेस पक्षाची करत नाही. आणि यांनी संकटात लोटलेला आहे. कर्जबाजारी महावितरणला करण्याचा प्रयत्न कुणी केला तर भारतीय जनता पक्षाच्या सरकारने मागच्या कालावधीत केला. त्याची आकडेवारी मी दिलेली आहे. कर्ज काढून आम्ही देऊन राहिलो आजही. असं नाही की आम्ही कर्ज नाही काढलं. 47,000 कोटीचं कर्ज महावितरणनी यावेळेला काढलेलं आहे आणि ते कर्ज काढून लोकांच्या उणिवा आम्ही भागवून राहिलो. पगार आम्ही कर्मचाऱ्यांचे देऊन राहिलो. केंद्र सरकारची कोळशाची ऑइलची देणी देतो आहोत. आम्ही असं पडकाडूपणा आमचा नाही आहे. आम्ही या ठिकाणी समर्थपणे पावलं उचलून काम करतो आहोत
आणि काम करण्याची